आता माणसं राहिले नाही राहिले नाही. अहो तुम्हाला काय सांगायचं तुंगारलेला पुरीचं पोर आहे माझ्या आता जोडीदार मित्र आता असं कशाहून करून माहिती त्याच्या खात्रीवर गेला मोठी गाडी आहे अशी 4 चाकी अशीच गाडी आता गेली जशी नवीन बरोबर. आता तो काय म्हणला कंपनीला लावतो मी पुढं रात होतो तुंगारलेला आणि ठाण्याला गाडी लावणार तर त्याच्या विश्वासावर दिली गाडी त्याला दिली गाडी आता फोन करायचा बात करायचा फोन करायचा बात करायचा आता असा चांगला मित्र म्हणल्या आकाशावर असा करीत बरोबर नवीन गाडी तळेगावला शोरूम मोठी घेतली आणि त्याच्या भरावशावर दिली त्याने 2-3 महिने जाऊन दिलं आणि हा इकडे काम करतोय बंगल्यात तर त्याने गाडी विकली दुसऱ्याला मग काय मग ह्या पोराने 4 दिवस खाल्लं नाही मग इथून निघाला माझं पोरे मुंबईला राहतात मग रात्र पोरे तिकडे उपाशी ताणारी एकदम पोरे धडकून गेला आता कसे काय गाडी द्यायची मग 2-3 जण जर गेलं त्या माणसाकडे गेलं आता त्याला पैसे भरणंच भाग आहे तो कसा देईन बरोबर हा काय तोंडूच दाखवी ना पोराने 8 दिवस आणणे टाकलं आता काय करायचं मग 2-3 गेलं त्या शेटला आणि मग ते पैसे भरलं आणि ती गाडी सोडून आली त्यांनी घाण ठेवली होती का गाण ठेवली कशी काळजी होती मी म्हणते मित्र चांगला बरोबर आता 10 जर चौकशी नसता गेला आणि ताबडतोब गेला नसता त्याने 2-3 जणांच्या गाड्या ऐकल्या मग ती सगळी तिथं हजर झाली त्याला पोलीस चौकीत आणला मग त्या ज्या मालकाला पैसे आहे ना त्याला देऊन टाकलं ती गाडी सोडून आता लोणाळ्याला येतल्या तेव्हा ते पोर व्हायला लागलं नवीन बाहेर गावी गेला तिकडून आला म्हणला गाडी घ्यायची काय जरा आपण घ्याय तर म्हणला जिकडे तिकडे जायला वांद जरा होईल तर गाडी घेतली त्यांनी लग्न नाही केलं आणि त्या मित्रांनी अशी त्याला ठोकली म्हणजे भरोसा राहिलाय का कुणाचा नाही आजकाल विश्वास कोणा